नमस्कार मित्रांनो, आपण सर्व कसे आहात? आशा करतो की तुम्ही मजेत असाल. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या YouTube चॅनलवर. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. चला तर मग, वेळ न घालवता सुरू करूया आजचा विषय. चाणक्य 2025 मध्ये यशाची शिखरावर पोहोचायचे? आचार्य चाणक्य यांची 5 शिकवण फायदेशीर ठरेल. जीवनाला यशाच्या मार्गावर कसे न्यावे यासंबंधी नीतिशास्त्रात तुम्हाला अनेक महत्त्वाच्या गोष्टी सापडतील. नवीन वर्ष 2025 मध्ये तुम्हालाही यशाच्या मार्गावर पुढे जायचे असेल, तर चाणक्याची शिकवण तुमच्या जीवनात अंमलात आणली पाहिजे. आज आपण अशाच 5 शिकवण्यांबद्दल सांगणार आहोत, ज्याकडे तुम्ही लक्ष दिल्यास तुमच्या आयुष्यात अनेक चांगले बदल होऊ शकतात. तसेच तुम्ही जीवनात यश मिळवू शकता. चाणक्य नीतिशास्त्रात स्पष्ट करतात की, बरेच लोक तयार मार्गावर चालत राहतात. ज्या परिस्थितीत त्यांचे जीवन सुरू आहे, त्या परिस्थितीशी ते तडजोड करतात. पण असे केल्याने तुम्हाला आयुष्यात कधीही यश मिळत नाही. ज्यांना आयुष्यात उंची गाठायची आहे त्यांनी नेहमी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नवीन वर्षात हा विचार पक्का करा. चाणक्य म्हणतात की, भूतकाळात जे घडले त्याचा पश्चात्ताप तुम्हाला मागे ठेवतो. पश्चाताप करण्याऐवजी भविष्यासाठी योजना बनवाव्यात. पश्चातापात जितका वेळ घालवला तितकाच भविष्य सुधारण्यात घालवला तर यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घालेल. आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने नेहमी फक्त अशा लोकांशी मैत्री केली पाहिजे ज्यांची विचारधारा तुमच्यासारखी आहे किंवा जे तुमच्यासारखे आहेत. जर तुम्ही तुमच्या पातळीच्या वरच्या किंवा खालच्या लोकांशी मैत्री केली तर तुम्ही नेहमी अडचणीत येतो. त्यामुळे तुमच्या बरोबरीच्या लोकांशीच संपर्क ठेवावा. चाणक्य आपल्या नीतिशास्त्रात म्हणतात की, ज्ञानी व्यक्ती तोच असतो जो इतरांच्या चुकांमधून शिकतो. चाणक्यनुसार अशा व्यक्तीला आयुष्यात नक्कीच यश मिळते. त्याचवेळी चाणक्य अशा लोकांना मूर्ख म्हणतात जे इतरांच्या चुकांमधून शिकत नाहीत. त्यामुळे इतरांच्या चुकांवरून शिका आणि यशस्वी व्हा. चाणक्य नीतीच्या मते, यशस्वी जीवन जगण्यासाठी व्यक्तीने नेहमी काहीतरी शिकले पाहिजे. शिक्षणापेक्षा चांगला मित्र नाही. शिक्षित माणसाला सर्वत्र आदर मिळतो आणि हे शिक्षण त्याला आयुष्यभर मदतही करते. चाणक्य देखील शिक्षणासमोर सौंदर्य आणि सामर्थ्य निरर्थक असल्याचे घोषित करतो. त्यामुळे नवीन वर्ष 2025 मध्ये जीवनात नेहमी काहीतरी नवीन वाचायचे किंवा शिकायचे असा संकल्प घ्या. म्हणजे नवीन वर्षात शिक्षणालाही आपला मित्र बनवा. मित्रांनो, तुमचं प्रेम आणि पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. मी नवीन YouTube क्रिएटर आहे, त्यामुळे तुमच्या लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्रिप्शनने मला प्रेरणा मिळेल. अशी करतो. सांगितलेली माहिती उपयुक्त आणि फायदेशीर वाटत असेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. सर्वांनी आपापली काळजी घ्या. तोपर्यंत आम्ही नवीन व्हिडिओची तयारी करतो. पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद. दक्षता ठसाळे घोसाळकर 60-28 डेक 2024 ते 9:32